आज आपण चिकनचं स्टार्टर बनवणार आहोत। हॉटेलमध्ये गेल्यावर आपण बऱ्याच वेळा हे खाल्लं असेल। हॉट गार्लिक चिकन आपण आज बनवणार आहोत। टेस्टला सुद्धा एकदम बाहेरसारखंच लागतं आणि चवीला सुद्धा। तर चला मग आता आपण बनवायला सुरुवात करूया। मी तर 200 ग्रॅम चिकनचे मऊ पीस घेतलेले आहेत। त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे, पाव चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि फूड कलर थोडासा घातलेला आहे, तुम्ही स्किप केला तरी चालेल। 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊया। आता आपण हे तळून घेणार आहोत। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण चिकनचे एक एक पीस सोडून घेऊया आणि हे आपण मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूंनी थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं हे आपण तळून घेतलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि राहिलेले सगळे असे तळून घेऊया। आता आपण वरचं सॉसचं कोटिंग तयार करूया। तर त्यासाठी 1 चमचा तेल, त्यामध्ये 2 मोठे चमचा बारीक कट केलेलं लसूण घालायचं आहे आणि अर्धा चमचा आलं घातलेलं आहे बारीक कट करून। हे थोडंसं लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजल्यानंतर ह्यामध्ये 1 शिमला मिरची आणि 1 कांदा बारीक कट करून घालायचं आहे। हे पण आपण 2 ते 3 मिनिटं मोठ्या गॅसवरतीच परतवून घेणार आहोत। हे आता झालेलं आहे परतवून। तर आपण ह्यामध्ये आता सॉसेस घालून घेऊया। तर इथे 1 चमचा व्हिनेगर घालायचं आहे, 1 चमचा सोया सॉस, 2 चमचे आपण टॅमॅटो सॉस घालायचं आहे, पाव चमचा काळी मिरी पावडर, थोडंसं चवीनुसार मीठ, फूड कलर घालायचं आहे। फूड कलर तुम्ही स्किप केला तरी चालेल, इथं तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल। हे सॉस चांगले एकत्र आणि भाजले जावे त्यासाठी 2 ते 3 चमचे ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। आता हे आपलं तयार झालेलं आहे। तर ह्यामध्ये आपण तळलेलं चिकन घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया। हे मिक्स झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटं आपण हे परतवून घेणार आहोत। इथं आपलं आता चिकन तयार झालेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता वरून ह्यामध्ये आपण कोथिंबीर किंवा स्प्रिंग ऑनियन घालून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे। आता हे आणखी एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण हे गरम गरमच सर्व करून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।